थोडंसं फास्ट खेळा, वेळ वाचवा. धन्यवाद. चला आपण पहिल्या मॅचचा टॉस तर झाला आणि मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. आपण कालच सांगितलं होतं जे संघ जिथे पाऊस पडेल तिथून पुढे आपण मॅच कंटिन्यू करणार नाहीये, रिमॅच होईल आणि त्या मॅचची सुरुवात पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. अमित तांबे आणि त्याचबरोबर दिग्विजय घंटे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि त्याचबरोबरीने राकेश पवार इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. बघा 16 मिनिटाचा जो अवधी आहे ना त्यापेक्षा कमी वेळ जरी लावलात ना तरी चालेल, परंतु जास्त लावू नका. पेनल्टीचं लक्षात ठेवू नका. आम्हाला कोणावरती पेनल्टी लादायची नाहीये, परंतु थोडंसं पटपट खेळा. आयोजकांना थोडंसं सहकार्य करा, कारण आज देखील पावसाचं थोडंसं वातावरण आहे, परंतु आपल्याला मॅचेस कंप्लीट करायच्यात हे मात्र नक्की आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2. हा चेंडू मात्र हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 4. 4 धावा इथे आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. काल याच मॅच मध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचमुळे कालचा दिवस आपण लवकर ही स्पर्धा थांबवली, परंतु आज पुन्हा एकदा त्याच दिमाखामध्ये आणि त्याच जोशामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा अंतिम लढती काहीशा इथे ज्या उर्वरित आहेत त्या सगळ्या लढती आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचा. आजचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवसामधील ही क्वार्टर फायनलची सुपर 8 मधली चौथी लढत मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील खेळपट्टीच्या बाहेर. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 9. पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत राकेश पवार यांनी 9 धावा खर्च केल्या. दिग्विजय घंटे यांच्या बॅटमधून आलेला एक चौकार आपण पाहिलाय. अवांतर धाव आहे. त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा देखील इथे प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. प्रयत्न वारंवार मोठ्या फटक्यांसाठी केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होऊ शकत नाहीये. धावसंख्या होते ती 9. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. मग तुमचा एक प्लेअर तिथंच राहू द्या. जाऊ द्या, तुमचा एक प्लेअर तिथंच उभा करा मग. पण कुठल्याही गोष्टीसाठी बॉल येस तोपर्यंत मॅच थांबवायची नाहीये. बॉलिंग टीम आपल्याला देखील विनंती आहे. आपल्याला 5 गोलंदाज वापरायचे, ते आपल्याकडे आहेत. फक्त क्रमानुसार तुम्हाला ते गोलंदाजी वापरायची आहे. त्यामुळे लगेच त्या गोलंदाजाला आमंत्रित करा. कॅप्टनला प्रामुख्याने विनंती आहे, थोडीशी घाई करा. यासाठी आहे की पाऊस आल्यानंतर उद्याचा दिवस इथे सगळ्या गोष्टी बदलतील. त्यामुळे आजच्या आजच आपल्याला इथे ही मॅच कंप्लीट करायची आहे. पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे पंचांनी कळवलाय. बॅटिंग टीमने इथे बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक संपलं. 15 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज मोबिन या देखील गोलंदाजाने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून मोबिन यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फॉलिंग स्वीप. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. येईल अमित तांबेचा ब्लास्ट. चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवण्यात येतोय. अगदी फॉलिंग स्वीप विकेटवरती ते पडले, परंतु पडता पडता चेंडूला देखील सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 19. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 19 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. तिथे आपण पाहतोय प्रसन्न मिडॉनच्या दिशेने तैनात आहेत. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर मोबिन यांचा क्लास, ती गोलंदाजी अप्रतिमरित्या इथे हाताळली जाते. कालच्या अतिवृष्टीमुळे
खेळपट्टी त्याचबरोबर आउटफील्ड कुठेतरी स्लो आहे आणि त्याचा फायदा इथे प्रामुख्याने बॉलिंग टीमला होतोय. परंतु अमित तांबे देखील तितकाच मातब्बर बॅटर आहे. दिग्विजय देखील तितकाच हुशार बॅटर आहे, कॅप्टन आहेत आणि दोन्ही अनुभवी बॅटर इथे मैदानामध्ये धावसंख्येला आकार देण्याचं काम करतायत. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची लढत. 20 धावा. पुढचा चेंडू मोबिन यांचा सामना करतील ते दिग्विजय घंटे, संघाचे संघनायक. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. वा, शेवटच्या क्षणी इथे शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. काहीसं बदलण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ शरीराचा वेध. फॉलो थ्रू मध्ये तिथे चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. या षटकामध्ये केलेलं सुरेख असं कमबॅक. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा मोबिन यांनी खर्च केल्यात. इथे देखील बॅटची एज, परंतु तिथे मात्र झेल होऊ शकत नाहीये. फक्त 5 धावेंचं षटक मोबिन यांचं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हाताळलं गेलं. दोन्ही आघाडीच्या बॅटरने जी सुरुवात केली, 15 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, परंतु त्यानंतर मोबिन यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. चांगलं कमबॅक. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मल्हार वॉरियर्स या संघाची धावसंख्या बिनबाद 20 धावा. 10ची सरासरी इथे गाठण्याचा प्रयत्न केलाय. 2 षटकानंतर 20 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रिजवान. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. वीस धावा झाल्यात. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. हा चेंडू देखील उजव्या लगत काहीशी उंची चेंडूने कमी घेतली आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव असेल. डॉट. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटतोय. 22 स्वरूपाची 1 धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 21. ही क्वार्टर फायनलची लढत आहे. यामध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल आणि यासाठी ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. मल्हार वॉरियर्स एकही मॅच अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर आरडी वॉरियर्स यांनी 1 मॅच गमावली आहे. परंतु इथे जो जोश आहे तो मात्र कुठल्याही प्रकारचा कमी नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुरू आहे. हा चेंडू फुल टॉस खराब आणि त्यावरती केलेला प्रहार. येईल षटकार. नो प्लस येतोय षटकार. 6 धावा. नो बॉल आहे. +6. आताचे एकूण 7 धावा असतील. बिमरचा इथे चेंडू हाताळला गेला, परंतु बॉलिंग टीमने इथे मुख्य पंचांना चॅलेंज दिलंय. इथे तिसऱ्या पंचांचा कॉल आपल्याकडे येईल. तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील की हा चेंडू इथे बिमर आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. चला तुम्ही गोळा होऊ नका. पंचांचा निर्णय जो येईन तो येईन. पंच त्यांना जागेवरती जायला सांगा. आता जरी फेअर असला तरी त्यालाच गोलंदाजी करायची. नो बॉल असला तरी तोच गोलंदाज आहे. त्यामुळे गोळा होऊन तिथे चर्चा करण्यामध्ये वेळ खर्च करू नका. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. इथे बिमर आहे की नाही याची पडताळणी केली जाते.
चला नो बॉल आहे. बिमर आहे त्याची पडताळणी केली आहे. नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आताच्या एकूण 7 धावा. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ते 28 विदाउट लॉस 28. 28 धावा आतापर्यंत झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही रिप्ले देखील पाहू शकता. आपली मुख्य स्क्रीन देखील तिथे मैदानामध्ये सुरू केली आहे. आपल्या सर्व ऑफिशियल टीमचं प्रामुख्याने कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी जे सहकार्य केलं आहे आयोजन कमिटीला ते देखील फार उल्लेखनीय आहे. त्यामध्ये कॅमेरामन आहेत, आपले स्क्रीनवाले जे ऑपरेटर आहेत, त्याचबरोबर पंच आहेत, कॉमेंटेटर, स्कोरर यांचं देखील कौतुक करावं लागेल. हा चेंडू देखील अवांतर धावसंख्या आणि प्रामुख्याने आपले लाईट्समन, डीजे मास्टर यांचं देखील कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण त्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं आहे. किती अडचणी आल्या तरी देखील ही स्पर्धा कुठेही थांबली नाही याचं कौतुक करावं लागेल. हा फ्री हिटचा चेंडू इथे निर्धाव. फटका इथे सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु संपर्क इथे होऊ शकला नाहीये. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा इथे रिजवान यांनी खर्च केला. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉलवरती आलेला षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि आता मात्र निर्धाव. फ्री हिटचा चेंडू मात्र इथे व्यर्थ घालवला जातोय. 29 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचं काम इथे केलं गेलंय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगला प्रयत्न इथे गोलंदाजांचा देखील होतोय. काही चुका झाल्यानंतर स्वतःला सावरणं आणि स्वतःला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणं हे देखील फार गरजेचं असतं. ते प्रेशर इथे पेलण्याची ताकद त्या गोलंदाज किंवा फलंदाजावरती असणं देखील फार गरजेचं आहे. इथे देखील सफल झाले आणि त्याचबरोबर सफल देखील होत आहेत. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईल दिग्विजय घंटे यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. इथे मोठा फटका खेळला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या आपण इथे पाहू शकता. इथे 35 धावा झाल्यात. 35 रन्स विदाउट लॉस. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. 35 रन्स ऑन अ बोर्ड. 35 धावा विदाउट लॉस. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची ही लढत आहे. क्वार्टर फायनलची शेवटची सुपर 8 मधली ही शेवटची मॅच. हा चेंडू देखील अगदी सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मल्हार वॉरियर्स या संघाची धावसंख्या होते ते बिनबाद 35 धावा. 35 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. सगळ्यांनीच एकत्र गोळा होऊ नका. जे 30R सर्कलच्या आतमध्ये आहेत ते एकत्र गोळा झाले तरी चालतील. पार डीप मधून तुम्ही आतमध्ये जाऊन काही चर्चा करू नका. चला, मगातपासून त्या सूचना दिल्या त्याचं पालन करा. दुर्लक्ष केलं तर मात्र इथे कारवाई होणार हे मात्र नक्की आहे. थोडंसं सहकार्य कराच. हा चेंडू देखील ऑन साइडला आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. धनंजय यांच्या गोलंदाजीचा घेतलेला खरपूस समाचार अमित तांबे यांच्या बॅटमधून आलेला आहे. खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार 6 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय धनंजय यांचं षटकाराने. अगली टप्प्यामध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर षटकार त्यावरती खेळला गेला. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच पद्धतीने इथे फटकेबाजी केली आहे. धावसंख्या होते ती 47. आणि काल जिथे पाऊस पडला तिथे मल्हार वॉरियर्स 3.2 चेंडूंमध्ये 47च धावा होत्या आणि आता देखील तेवढ्याच आहेत. काल 1 चेंडू जास्त खर्च केला होता. आज 3.2. ओके, आता पुढच्या चेंडूवरती काय होतंय, अन्यथा तो स्कोर आहे. म्हणजे तीच मॅच आहे आणि तीच इथे जोडी मैदानामध्ये.
काही बदललेलं नाहीये आणि रणनीती अगदी तीच आहे. आमचे स्कोरर मित्र अभिषेक कवडे इथे प्रत्येक गोष्टीची माहिती कळवत आहेत की कालची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे. 47 धावा झाल्यात. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. धनंजय यांच्यावरती चढवलेलं आक्रमण, कॅप्टनच्या विरोधात चढवलेलं हे आक्रमण आहे. प्रमुख खेळाडूवरती चढवलेलं हे आक्रमण. पुन्हा एकदा सुरेखरित्या बॅक टू बॅक तिसरा षटकार. धनंजय यांच्या गोलंदाजीवरती इथे चढवलेलं आक्रमण. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक 3 षटकार. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 50 पार. 53 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. 53 धावा. मॅच बॉल आलाय. 53 धावा आतापर्यंत झाल्यात. अमित तांबे यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 षटकारानंतर धावसंख्येमध्ये मोठी उसंडी इथे मारली जाते. 53 धावा. 50 पार धावसंख्या तरी इथे पोहोचली आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा काहीसा बदलात करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 54. पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे निर्धाव. डॉट. काहीशी रणनीती बदलली, अँगल बदलला आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला देखील होतोय. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेले यश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे देखील चेंडू निर्धाव. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 बिगिट. त्यानंतर आपण पाहिलं तर एक अवांतर आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. हा चेंडू देखील फुल टॉस आणि मिड विकेटच्या दिशेने प्रसन्न त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडे करतोय. चला, असंही षटक संपलेलं आहे. 1 मिनिट तुमच्याकडे शिल्लक आहे. लगेच गोलंदाज जर तिथे तुम्ही तैनात केलात, हा तिसरे पंच बघतील काय बॅटिंग टीमने बिमरचा अपील केलाय का? बिमरसाठी बिमर पण एकदा चेक करा. इथे बॅटर नॉट आउट आहे, परंतु बिमर आहे का नाही याची पडताळणी केली जाईल. चला, गोलंदाज नेक्स्ट गोलंदाज कोण आहेत त्यांनी लगेच थांबा, नाहीतर 1 मिनिटामध्ये तुम्हाला पेनल्टी बसेल. चला, फेअर डिलिव्हरी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते ती 56. गोलंदाजी मार्क वरती तेजराज देशमुख. आपण थोडीशी घाई आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच पुढच्या प्रोसेसकडे वळणार आहोत. सेमीफायनलच्या लढतींकडे आपण वळणार आहोत. नॉट आउट आहे. सर, आवाज येतोय तिथपर्यंत? स्क्वेअर लेग. चला, शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे असतील. गोलंदाजी मार्क वरती तेजराज. पहिला चेंडू इथे मिस टाइम. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये इथे झेल घेण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन आणि दिग्विजय घंटे इथे बाद होतील. कॅप्टन इथे बाद. 56 या धावसंख्येवरती पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला बॅटर इथे बाद होतोय. दिग्विजय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋषभ नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दिग्विजय घंटे यांची जागा भरून काढण्यासाठी. 56 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे परम मित्र आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे मिलिंद आप्पा पोकळे यांचं देखील शुभागमन इथे
कुंभार, मिलिंदप्पा कुंभार यांचं शुभागमन इथे क्रीडा नगरीमध्ये होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि स्वागत इथे बॅटरने केलंय की गोलंदाजाने बॅक टू बॅक इथे शरद पारगे झेल इथे टिपतायत आणि दुसऱ्या विकेटचं देखील पतन. ऋषभ इथे बाद होतील. दुसऱ्या विकेटचं इथे पतन होत आहे. दुसरा बॅटर देखील डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बाबू, अजिंक्य उर्फ बाबू नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अजिंक्य शिंदे उर्फ बाबू 56 या धावसंख्येवरती. दोन बॅटर इथे बाद आहेत. 56 अब तक 56. वाह, आल्या आल्या फॉलिंग स्वीप. बॉल देखील जाईल मिड विकेट बाउंड्रीला भेदत. ठोकलेला षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागतं आणि त्या दरम्यान ठोकलेला षटकार. धावसंख्या 62. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 फॉर लॉस ऑफ 2. पुन्हा एकदा इथे मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. धावसंख्येत होणारी वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. चला मल्हार वॉरियर्स आपण तयार राहायचंय. इनिंग संपल्या संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडंसं आम्हाला सहकार्य करा. हा चेंडू देखील शफल झालेत परंतु चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आहे. नो बॉलचा कॉल इथे केलाय. नो बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 64. 64 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 64 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित तांबे यांच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावेंसाठी. 70 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमित तांबे 15 चेंडू 32 धावा. जवळपास 225च्या स्ट्राईक रेटने. नो बॉल आहे. 71 धावा झाल्यात. आताचे एकूण 7 धावा. धावसंख्या होते ती 71. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजांकडून झालेली चूक आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त मात्र इथे गोलंदाज कशा पद्धतीने करतील. कारण बॅटर तर इन फॉर्म आहेत. 15 चेंडूंमध्ये 32 धावेंवरती ते नाबाद आहेत आणि अफलातून बॅटिंग केली आहे. म्हणजे जी जबाबदारी संघनायकांनी दिली ती अगदी योग्य पद्धतीने अमित तांबे यांनी पेलले. हा चेंडू देखील शरीरावरती आदळतोय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 73 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा. लास्ट बॉल. 73 धावा झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे देखील पॅटवरतून चेंडू ब्रश. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत होणारी वाढ. धावसंख्या होते ती 74 आणि विजयासाठी 75 धावेंची गरज आहे. चला मल्हार वॉरियर्स आपली टीम एका लाईनीत एका ओळीत लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि बॅटिंग टीम आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर लगेच सज्ज करायचे. या मॅच नंतर आपल्याला प्रामुख्याने चारही टीमचा रन रेट इथे पाहावा लागेल. चला क्षेत्ररक्षण काय रे हे
चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि लगेच आपण पुढच्या मॅचकडे देखील वळणार आहोत. आता या मॅच नंतर खऱ्या अर्थाने ती सेमीफायनल कुठल्या दोन संघांमध्ये असेल आणि कुठले दोन संघ हे एलिमिनेटरची मॅच खेळतील, क्वालिफायरची मॅच खेळतील. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ इथे या 3 संघांमध्ये टॉपमध्ये आहे. त्यामुळे अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. सर इथंच द्या बॉल चेक करायला, इथंच चेक करा, तिन्ही बॉल इथंच चेक करा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. हा चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मल्हार वॉरियर्स वेळ अजिबात लावू नका. दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. टायमर सेट करून टाका. पहिला चेंडू पडला की लगेच टायमर सेट होईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. एका बाजूने धनंजय तर दुसऱ्या बाजूने असतील ते तेजराज. तर गोलंदाजी मार्क वरती ज्यांनी सुरुवातीपासूनच पहिलं षटक हाताळलेलं आहे आणि मला वाटतं तेच गोलंदाज संघाचे संघनायक इथे दिग्विजय घंटे गोलंदाजी मार्क वरती असतील. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल विनोद चोरके सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स आमचे सहसमालोचक विनोद चोरके सर. धन्यवाद. हॅलो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुणे प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. सन्माननीय निलेशजी गिरमे आणि राहुलदादा बांदल यांच्या माध्यमातून मिळालेलं फार मोठं सौजन्य आणि त्यावरती रोहितदादा लायगोडे, स्वराज पोकळे संपूर्ण पुणे प्रीमियर लीगच्या आयोजकांचा एक दमदार नियोजन आपण पाहतोय. पुणे प्रीमियर लीग हप्पीज क्रिकेटमधील एक ऐतिहासिक स्पर्धा. आरडी वॉरियर्स विजयासाठी आता बनवायच्या त्या विजयासाठी बनवायच्या त्या 75 धावा 75 रनचं टार्गेट इथे मात्र सजवलं गेलं. एक मोठी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, एक काडीके टक्कर मॅच आज मैदानामध्ये आपण पाहतोय. 30 चेंडू 75 धावा. तेजराज देशमुख बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू तेजराजचा फटका फसला, झेल टिकला दिग्विजयने. पहिला फलंदाज 0 धावांवरती बाद. मोठी विकेट मोक्याच्या क्षणी तेजराज देशमुख मात्र 0 धावांवरती बाद झाला. नवीन बॅटर शरद पारगेला आपण मैदानामध्ये येताना पाहतोय. पिच क्रिकेटमध्ये शरद पारगेला आपण खेळताना पाहतोय. फुल पिच क्रिकेटचा एक फास्टेस्ट फ्युरियस बॅटर म्हणून आपण शरद पारगेला आपण पाहतो. फास्टेस्ट धावा बनवण्याचा आता विक्रम अगदी शरद पारगेवरती आहे. डोंजेचा कोहिनूर हिरा मॅन फ्रॉम डोंजे शरद पारगे आता मैदानामध्ये आलाय आणि शरदला आता डाव सावरावा लागेल. आरडी वॉरियर्सला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर शरद पारगेला मोठी इनिंग खेळावी लागेल. खरं तर या मैदानामध्ये 75 धावांचं आव्हान म्हणजे मल्हार वॉरियर्सला देखील कष्ट करावे लागतील. इथे शरद पारगे चेंडू हवेत, फटका फसलाय, आणखी एक विकेट. शरद पारगे दुसऱ्या चेंडूवरती बाद. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे धक्के. आरडी वॉरियर्स संघाचे 2 फलंदाज 0 धावांवरती बाद. शरद पारगे जसा आतमध्ये आला तसा मात्र मैदानाच्या बाहेर फुलपिच क्रिकेटचा पेताज बाज्या, पण इथे आज हाफपिच क्रिकेटमध्ये त्याला भोपळा फोडता आला नाही. फार लवकर मात्र शरद पारगे बाद झाला. आरडी वॉरियर्सला बसलेला मोठा धक्का. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ऋतेश कुंभार आरके मैदानामध्ये येतोय. अगदी मॅच विनिंग खेळाडू आहे. या खेळाडूला आज मात्र खेळावं लागेल.
मॅच सुरू होण्या अगोदरच चर्चा रंगली होती. अनेक खेळाडूच्या रील्स व्हॉट्सअपवरती झळकल्या, इंस्टाग्रामला झळकल्या. आरकेची रील अजून आली नाहीये. आज आरकेकडे ती संधी आहे, मोठी बॅटिंग करावी लागेल. आणि एकच मॅच मध्ये त्याने बॅटिंग केली, त्यामध्ये एक षटकार खेळल्यानंतर तो बाद झाला होता. आज आरडी वॉरियर्सला जर आरकेने विजय मिळवून दिला तर आज आरकेची देखील इतिहासामध्ये नोंद केली जाईल. इतकी चांगली बॅटिंग आरकेला आज करावी लागेल. क्षमता आहे आरकेमध्ये, पण आज आरकेला मैदानामध्ये लढावं लागेल. टर्फच्या मैदानामध्ये देखील आरकेला आपण अनेक वेळा बॅटिंग करताना पाहिलं होतं. हाफ पिच क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आरकेच्या नावावरती. आज समोर दिग्विजय हॅट्रिक बॉल. पहिला चेंडू आरकेच्या बॅटमधनं भिरकावून दिला, सीमारेषा पार षटकार. ज्या आरकेच्या नावाची चर्चा सातत्याने आपण करत होतो, त्या आरके आज मैदानामध्ये अगदी पहिला चेंडूवरती डगआउट मधनं सेट होऊन आला आणि पहिला चेंडू दिग्विजयला मात्र त्याने आसमान दाखवलं. फार दूरवरती खेळलेला षटकार होता. जोपर्यंत आरके मैदानामध्ये आहे तोपर्यंत आरके हा आरडी वॉरियर्सचा तारणहार ठरू शकेल. इथे जर आरके धनंजयने मोठी बॅटिंग केली तर संघाला विजय देखील मिळवता येईल. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. 2 चेंडूवरती 2 विकेट. आरके आला आणि 2 चेंडूवरती 2 षटकार त्याने दिग्विजयला खेळले. प्रत्युत्तर दिलं त्याने. पहिल्या 2 चेंडूवरती दिग्विजयची कमाल आपण पाहिली. दुसऱ्या चेंडूवरती आरके आला. त्याने सांगितलं पहिल्या 2 चेंडूवरती तू लाला आणि शरदला टिपला असेल, पण मी आरके आज मैदानामध्ये माझ्याशी गाठ आहे तुझी आणि दिग्विजय घंटेची गाठ आता आरकेशी असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार. दिग्विजय कमबॅक करेल का? अगदी एक गुणी खेळाडू आहे, चांगला गोलंदाज, पण आज दिग्विजयला कमबॅक करायला लागेल मल्हार वॉरियर संघासाठी. पुढच्या संघाने तयार राहायचंय. पुढच्या संघाने तयार राहायचंय. ब्रेक मिळणार नाही. मॅच आपल्याला लगेच पूर्ण करायची आहे, त्यामुळे वेळ वाचवा. पुढच्या संघाने तयार राहा. 2 चेंडू 2 षटकार. आरके यावेळेस मात्र हा चेंडू वाईट बॉल. आरके साठी टाकलेला हा चेंडू मात्र वाईट बॉल. अवांतर धावसंख्येत एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय सोपवलाय. दिग्विजयने मात्र बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया बॉलिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय का. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिले जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर पुढचा रिव्ह्यू, रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू मिळणार नाही. चला गोळा होऊ नका. चला मल्हार वॉरियर्स गोळा होऊ नका. जागेवरती जा. निर्णय कळवल्यानंतर लगेच मॅच सुरू करावी लागेल. आज थोडं सहकार्य करा मित्रांनो, कारण या स्पर्धेने तुम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय. फार मोठं प्लॅटफॉर्म रोहितदादा लायकुडेंनी तुमच्यासाठी उभा करून दिले. काल अगदी पाहिलं अतिवृष्टी झाली, त्यामुळे मॅच आपल्या थांबल्यानंतर कालच आपली फायनल पूर्ण झाली असती. आणि आज आयोजकांचा आपण कष्ट आपण पाहतोय. आज परत एकदा त्यांनी मैदान पुन्हा एकदा खेळण्याजोगं बनवलंय. परत एकदा मॅचला सुरुवात. मॅच कुठे थांबणार नाही याची काळजी घ्या. वाईट बॉल आणि अतिरिक्त धावेमध्ये वाढ. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू लॉस झालाय, म्हणजे आता फिल्डिंग टीमला परत रिव्ह्यू मिळणार नाही. आरके इथे आपण पाहतोय बॅटिंग करताना सुरुवात चांगली केली. आरकेने 2 षटकार खेळले. दिग्विजयवरती त्याने चढवलेलं आक्रमण आपण पाहतोय. एक ताकदवान बॅटर आणि तो ताकद त्याची सिद्ध करण्याचा प्रयत्न. आणि परत एकदा वाईट बॉल. आणखी एक वाईट बॉल. गोलंदाजाची लाईन लेंथ बिघडवण्याचं काम ऋतेश कुंभारने केलंय. ज्या प्रकारची बॅटिंग ऋतेशने केली, आरकेने मात्र आज आरडी वॉरियर्स साठी धावा जमवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय. अफलातून क्षेत्ररक्षण. मारला सूर, निघाला धूर. अफलातून क्षेत्ररक्षण. चेंडूला अगदी त्याने अडवलं, चौकार वाचवला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र तिथे आपण समीर भोसले अगदी अफलातून क्षेत्ररक्षण. अगदी सुपरमॅन सारखा तो चेंडूवरती झडप त्याने मारली आणि चेंडूला थांबवलं, चौकार वाचवला. केवळ एक सिंगल धाव तिथे मात्र खर्च आली. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक असताना या 15 धावा. धनंजय कांबळे कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. आज धनंजयला एक चांगली बॅटिंग करावी लागेल का. आरडी वॉरियर्स ने धनंजयला कॅप्टन पदाची धुरा सांभाळण्यासाठी दिली, हे मात्र धनंजयला दाखवून द्यावं लागेल. ही मॅच मात्र धनंजयसाठी महत्वाची असेल. ही मॅच दिग्विजयसाठी महत्वाची असेल. धनंजय ह्यावेळेस हा चेंडू अंगावरती आला होता, तो शिंगावरती घेता आला नाही. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यानंतर देखील 15 धावा त्या धावफलकावरती पूर्ण होतात. 75 धावांचं टार्गेट असताना सरासरी 15ची हवी होती, ती सरासरी गाठली गेली आणि ते बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय मात्र घेतला. बॅक टू बॅक लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, कारण गोलंदाजांवरती प्रेशर वाढवण्याचं काम इथे मात्र करण्याचा प्रयत्न असेल आर के आणि धनंजयचा. आर के आणि डी के ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिन्मय घटनेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चिन्मय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पाहूया सुरुवात कशी असेल. आर के स्ट्रायकिंग एवढं ते अगदी पाहतोय आपण. पहिल्या चेंडूचा सामना तो करेल. आर के यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळलाय सुसाट वेगाने. चेंडू सीमारेषेला तोडतोय, फोडतोय, आग लावतोय. चौकार, 4 धावा. वेगवान फटका इथे आपण पाहिला. चिन्मयचा बॅट गोलंदाजीवरती खेळलेला आर के ने चौकार. आज आर के मैदानामध्ये मला वाटतं आग उकणारी बॅटिंग करतोय. आज आर केला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं तो करेल, कारण अनेक स्पर्धेमध्ये आपण आर केला पाहिलंय. जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असते आर के विघ्नहर्ता म्हणून धावून येतो. आज 4 चेंडूमध्ये आलेल्या 17 धावा इथे काही प्रमाणामध्ये आर डी वॉरियर्स साठी मात्र सुखकर देणाऱ्या होत्या, पण अजूनही बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत. जवळपास 23 चेंडू आणि 56 धावांचं टार्गेट समोर असेल. चिन्मयच्या पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. हो काय फटका खेळलाय. गॅप शोधली, फटका चांगला खेळलाय, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ऋषभ जावळकरचं आपण पाहिलं. फार दूरवरचा पल्ला त्याने गाठला, चेंडूला थांबवलं, 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. प्रथमदर्शनी चेंडू फटका जर पाहिला तर असं वाटलं होतं की आता चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल. आउटफील्ड थोडीशी शांत नक्की पाहायला मिळाली आणि तिथे मात्र ऋषभने त्याचा डाव सावरला. 2 धावा तिथे खर्च आल्या, 2 धावा ऋषभने वाचवल्या देखील. परत एकदा फटका मात्र चांगला खेळलाय. इथे समीर भोसले चूक करणार नाही, केवळ एक सिंगल धाव. पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेल्या 7 धावा. प्रति ओव्हर 15 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेल्या 7 धावा. धनंजय कांबळे अजूनही मैदानामध्ये आहे. धनंजय आणि आर के ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे या दोघांना मात्र आता डाव सावरावा लागेल, कारण नंतर पाहिलं तर आणखी 2 बॅटर अजूनही येणं बाकी आहेत. ते चांगले बॅटर आहेत, चांगली बॅटिंग करू शकतात. त्यामध्ये प्रसन्न बडाळे असेल, निनाद असेल, हे चांगले बॅटर अजून देखील मागे आहेत. पण अगदी या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल, खेळावा लागेल, चांगलं लढावं लागेल. स्विच हिट धनंजय कांबळे, ब्रँडेड षटकार, 6 धावा. 28 धावा. अगदी डोळ्याचं लवती ना लवती तोपर्यंत धनंजय कधी फिरला, कधी चेंडू खेळला, गोलंदाजाला कळाला देखील नसेल. चेंडू जेवढ्या वेगात त्याच्याजवळ आला तितक्याच वेगात त्याने स्टान्स बदलला आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर खेळला. फार दूरवरचा षटकार होता. स्विच खेळत असताना फार दूरवरचा षटकार आपण पाहिला. धनंजय यावेळेस मात्र विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू पास होतोय, रन मिळणार नाही. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सनी कसबे आपण त्यांच्या मागे पाहतोय. बीच क्रिकेटचा अगदी आयकॉन खेळाडू म्हणजे खेळाडू पाहिलं जातं. सांगवी परिसरातून बिलॉंग करत असताना क्रिकेटचे फार मोठे धडे सनी कसबेने गिरवले आणि आज सनी कसबेला देखील आपण या हाफपिचच्या क्रिकेटमध्ये पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. एका चांगल्या संघामधनं सनी कसबेची वर्णी लागली आणि आज त्याचा खेळ देखील आपण पाहतोय. धनंजय यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाट. विकेटच्या मागे अमित तांबेची मात्र एक चांगली रणनीती आपण पाहिलं, चेंडूला थांबवलं. 29 अजूनही एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. धावफलकावरती धाव आहेत त्या 29. धनंजयच्या बॅट मधनं हवाई हल्ला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. काय बॅटिंग केली आहे धनंजयने, काय बॅटिंग केली आर के ने. पहिल्या 2 फलंदाजांना 0 धावांवरती टिपलं गेलं होतं. त्यानंतर या दोघांनी केलेली अफलातून पार्टनरशिप
10 चेंडूमध्ये जवळपास 40 धावांची पार्टनरशिप या दोघांनी पूर्ण केली. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. मला वाटतं 10 चेंडूमध्ये 35 धावांची पार्टनरशिप केली आणि 18 चेंडूमध्ये अजून 40 बनवायचे आहेत. म्हणजे सामना बराचसा सामना आता पाहिलं तर आरडी वॉरियर्सच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. आरडी वॉरियर्सचे संघ मालक सन्माननीय आपले सर्वांचे लाडके आमदार रवींद्र दंगेकर यांच्या मालकीचा असलेला संघ आज आपण मैदानामध्ये पाहतोय. नवीन गोलंदाज सूरज निकम. शेवटचे 18 चेंडू 40 धावांची गरज. आर के आणि धनंजयने परत एकदा मोर्चा सांभाळलाय. 18 चेंडू 40 धावांची गरज. सूरज गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. एक मॅन ऑफ द मॅच देखील सूरज निकमच्या नावावरती आपण स्पर्धेमध्ये पाहिला. बबलू दादा डोंबरे यांच्याकडनं सलग 3 षटकार जर धनंजयने खेळले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. त्याच्या बॅटमधनं आडेला चौकार. फुल टॉस चेंडू होता. धनंजय नाराज असेल कारण हा फुल टॉस चेंडू होता. षटकार खेळावा असं धनंजयला वाटत असेल पण मैदानामध्ये खेळणं लढणं ते समोर जो बॅटर असतो त्यालाच माहिती आहे की काय सिच्युएशन असते. पहिला चेंडूवरती ऋतेशने खेळलेला चौकार आपण पाहिला. 7 चेंडूमध्ये 24 धावा त्याने बनवल्या. अजूनही तो नॉट आउट बॅटिंग करतोय. हा चेंडू परत एकदा हवेत खेळला. मिस्टर स्ट्रोक होता तरी देखील चेंडूने उंची गाठली. डिस्टन्स गाठला. षटकार 6 धावा. शेवटचे 16 चेंडू आणि 30 धावांची गरज. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत म्हणजे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल मल्हार वॉरियर्सला. अगदी ती किती कमी ओव्हरची पॅनल्टी असेल ते मात्र महत्वाचं असेल. अगदी या 2 मिनिटांमध्ये षटक समोर पुढचं षटक सुरू झालं नाही तर मात्र दोन्ही षटकांसाठी त्यांना पॅनल्टी बसेल. 16 चेंडू 30 धावांची गरज. तेच मात्र या मॅच मध्ये चांगला लढलाय भिडलाय तो समोरच्या संघाला. फुलवा टप्प्या चेंडू होता. यावेळेस फटका फसला. ऋषभने तिथे टिपला झेल आणि ते ऋतेशचा संपला खेळ. फलंदाज बाद. विकेट मात्र इथे गमावली गेली. मोक्याच्या क्षणी झालेला बाद आपण ऋतेशला पाहिलं. मोक्याच्या क्षणी आलेली मोठी विकेट. फलंदाज इथे मात्र बाद झाला आणि आता येणारे 15 चेंडू बनवायचे त्यात 30 धावा. पहिल्या 15 चेंडूमध्ये 45 बनवल्या. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रसन्न बडाळे. प्रसन्न बडाळे अराउंड फिंच. पिच क्रिकेटचा अराउंड फिंच म्हणून ज्या खेळाडू ओळखलं जातं आज त्याची स्टाईल देखील तशीच आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूप्रमाणे त्याने मात्र आज कॅप परिधान करूनच तो मैदानामध्ये उतरलाय. फलंदाज इथे मात्र बाद झाला. सूरज निकमने घेतलेली विकेट ही मात्र गेम चेंजिंग विकेट ठरणार का? इथे अगदी गेम चेंज होणार का? पण आता सामना पाहिला तर बराचसा सामना आरडी वॉरियर्स संघासाठी सोपा आलाय. 15 चेंडू 30 धावांची गरज असताना आरडी वॉरियर्स कॅल्क्युलेशन नुसार खेळण्याचा प्रयत्न करेल पण दुसऱ्या बाजूने आणखी एकाद दुसरी विकेट मल्हार वॉरियर्सला मॅच मध्ये घेऊन येईल. त्यावेळेस फटका चांगला खेळाय. त्यावेळेस बघा दिग्विजय वा आणि ते प्रयत्न दिग्विजयाचा चांगला होता पण चेंडू थांबला नाही. चेंडू जातोय सुसाट वेगाने सीमारेषा पार. चौकार 4 धावा. आज मल्हार वॉरियरची फिल्डिंग मात्र थोडीशी खराब नक्की पाहायला मिळाली. इथे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. एका बाजूने आपण समीर भोसलेला डायव्हिंग एफर्ट पाहिला तर इथे दिग्विजयकडनं झालेली चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. नो बॉल प्लस चौकार. 50 धावा पूर्ण होत आहेत आरडी वॉरियर्सच्या. हा चेंडू अगदी पाहिला तर उलव्या टप्प्याचा होता. बॅटच्या समोरून चेंडूने घेतलेलं वळण आपण पाहतोय. चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आलाय. 14 चेंडू 25 धावांची गरज. शेवटचे 14 चेंडू 25 धावा. ॲरॉन फिंच प्रसन्न बडाळेच्या बॅट मधनं हवाई हल्ला. ऋषभ जावळकर फक्त बघत राहील. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. परत एकदा नो बॉल. आणखी एक नो बॉल. आरडी वॉरियरच्या खेळण्यामध्ये आनंदाचं वातावरण आपण पाहतोय.
ज्या प्रकारची बॅटिंग गरजेची होती ती बॅटिंग ते प्रसन्नच्या बॅट मधून देखील आलेले षटकार आपण पाहतोय. नो बॉल वरती आलेला षटकार 57 धावा. सामना येऊन टेपलाय 14 चेंडू 18 धावा. 18 धावा 14 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. सामना बराचसा सोपा होत चालला. आरडीवर फुल टॉस खराब चेंडू. इथे त्याचा खरपूस समाचार. सूरज निकमला दाखवलेला आसमान. षटकार आणि ते बीमर चेंडू मात्र चेक केला जाईल. पाहूया नो बॉल आहे का नाही पाहिलं जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. 14 चेंडू 18 धावांची गरज असताना खेळलेला षटकार आपण पाहिला. नो बॉल आहे का पाहिलं जाईल. असे 12 राहिलेले आहेत. नो बॉल असेल तर 11च राहतील. थांबा, निर्णय कळवल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल. निर्णय मात्र पेंडिंग. आणि ते पंचाचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. म्हणजे आता 13 चेंडू बनवायचे आहेत त्या 12 धावा. धनंजय 13 चेंडू 12 धावांची गरज. 63 धावा. रन रेट इथे राखावं लागेल. जितक्या लवकर मॅच संपवता येईल आरडी ओव्हर्सला तितका फायदा देखील त्यांना असेल. बॅटची कड आणि ते प्रसन्न कोसळला. फलंदाज बाद. सनी कसबेने टिपलेला सुंदर झेल आपण पाहिला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. निनाद अर्थात क्रिकेट का दीवाना, क्रिकेट का सबसे बडा शाना, दत्तवाडीचा नाना मैदानामध्ये बॅटिंग साठी येतोय. नवीन बॅटर नाना मैदानामध्ये आलाय. 12 चेंडू 12 धावांची गरज असेल. मॅच अगदी जवळपास मॅच पाहिली तर आता आरडी वॉरियर्सच्या पाल्यामध्ये ही मॅच पोहोचली आहे. जो संघ सामना जिंकेल तो कमीत कमी एका बक्षिसाचा मानकरी मात्र या स्पर्धेमध्ये ठरेल. एक पारितोषिक यावर्षी मात्र त्याच्या नावावरती जमा होईल. शेवटचे 12 चेंडू 12 धावांची गरज. अमित तांबे गोलंदाजी मार्कवर. मॅन विथ अ गोल्डन आर्म अमित तांबे आता गोलंदाजी मार्कवर. मॅच सोडणार नाही. अमितचं हे षटक मात्र निर्णायक असेल. या षटकामध्ये काय जादुई कामगिरी त्यांनी केली तर सामना परत एकदा मल्हार वॉरियर्सच्या बाजूने देखील झुकेल. पण अगदी धनंजय इथे चूक होऊ देणार नाही. एक मिनिट दाबा. टाइमर संपलेला आहे. एक खेळाडू आतमध्ये बोलवावं लागेल. म्हणजे 4च खेळाडू आता सर्कलच्या बाहेर असतील. असे मला वाटतं 12 चेंडू 12 धावांची गरज असताना मल्हार वॉरियर्स साठी हे वरदानच असेल. कारण त्यांना खेळाडू आतमध्ये घ्यायचाच होता. पॅनल्टीला ते हसत स्वीकार करतील. कारण आता डिफेन्स देखील त्यांना करायचं. यावेळेस जिथे क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवला धनंजयने तिथूनच खेळलेला खणखणीत षटकार. अमित तांबेच्या पहिला चेंडूतील षटकार मात्र खेळला. ज्या पद्धतीची बॅटिंग धनंजय करतोय तो सांगतोय अमित तांबेला या स्पर्धेमध्ये तू बऱ्याचशा गोलंदाजाला भरपूर धुतलं, भरपूर धावा बनवल्या. आज धुवायची बारी माझी, ती पण निर्मा लावून. 5 चेंडू मध्ये 18 धावांचा खेळ धनंजयने आतापर्यंत केलाय. परत एकदा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. धनंजय कांबळेचा संपला खेळ. फलंदाज बाद. इथे अमितने सांगितलं तुलाही मीच करणार. बॅटिंग असू बॉलिंग असू तुलाही करण्याचं काम माझंच असेल. इथे मात्र धनंजय बाद झाला. अमित परत एकदा मॅच मध्ये टीमला घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. येणारे 4 चेंडू मात्र फार निर्णायक असतील. इथे 4 चेंडू अमितने जर निर्धाव टाकले तर मल्हार वॉरियर मॅच मध्ये येईल. पण नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय अभि नरुटे. नवीन बॅटर मैदानामध्ये. पाहूया अभि कशा प्रकारची बॅटिंग करेल. सामना पाहिलं तर बराचसा सामना आरडी वॉरियर्स साठी सोपा झालाय. 10 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी.
मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते. हाय व्होल्टेज ड्रामा आज मैदानामध्ये आपण पाहतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी केवळ 6 धावा दूर असेल आरडी वॉरियर. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 5 विकेट दूर आहेत मल्हार वॉरियर्स. विजय कुणाचा होणार, मल्हार वॉरियर्स की आरडी वॉरियर्स? अभि नवीन बॅटर मैदानामध्ये. पहिला चेंडू अभिसाठी, हा चेंडू वाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये बाट, एक्स्ट्रा धावांमध्ये बाट. मोक्याच्या क्षणी आलेली वाईट बॉल एक्स्ट्रा धावा देऊन जाईल. आज फटका मात्र चांगला खेळला. ऋषभ जावळकर थोडासा दूर होता. एक दिग्विजयने मात्र चेंडूला थांबवलं. घेतली ती एक सिंगल धाव. शेवटचे 9 चेंडू 4 धावांची गरज. कॅल्क्युलेशन बघावं लागेल. अगदी इथे टेबल टॉप वरती राहण्याची संधी देखील असेल. प्रयत्न करावा लागेल. फटका चांगला खेळलाय ऋषभ, खूप दूर. विजय चौकार आणि त्याचबरोबर आरडी वॉरियर्स बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतायत. चौकाराने मात्र सामना संपला. आरडी वॉरियर्सने सामना जवळपास 5 विकेटने हा सामना जिंकत बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला. दर खेळ कॉंग्रॅच्युलेशन्स आरडी वॉरियर्स. हार्ड लक मल्हार वॉरियर्स. या स्पर्धेमध्ये मल्हार वॉरियर्स ज्या पद्धतीने खेळला, अगदी प्रतिस्पर्धी संघाला धडकी